नमस्कार मित्रांनो, युडाईस प्लसमध्ये स्टुडंट पोर्टल प्रमोशनकरिता टॅब उपलब्ध झालेला आहे। 2026-27 करता आपले विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत। या संदर्भात प्रमोट विद्यार्थी कसे करायचे आहेत, विद्यार्थ्याचं पुढच्या वर्गामध्ये प्रमोशन कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या थोडक्यात जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशा शैक्षणिक संदर्भात आणि इतर लेटेस्ट अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचं आहे। या ठिकाणी युडाईस प्लस असं टाईप करायचं आहे। तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटला क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ऑल मॉड्यूल्सला क्लिक करायचं आहे। पुढे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्या, गोला जा, त्यानंतर स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर या ठिकाणी लॉग इन होईल। आपला युडाईस क्रमांक टाका। हा जो कॅप्चा आहे हा जशाचे तसे या ठिकाणी भरा आणि लॉग इन बटनला क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर करंट अकॅडमिक इयर 2026-27 या ठिकाणी क्लिक करा। तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन येईल। या ठिकाणी क्लोज करा। आता इथे आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनला, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी अशी स्क्रीन तुम्हाला दिसेल। या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूल गो बटन आहे, इथे क्लिक करा। इथे सिलेक्ट क्लासला आपला क्लास आहे तो सिलेक्ट करून घ्या, त्याचे डिव्हिजन सिलेक्ट करून घ्या आणि गो बटनला क्लिक करा। असे केल्यानंतर आपल्या वर्गातील विद्यार्थी या ठिकाणी दिसतात। तर आता आपल्याला विद्यार्थी प्रमोट करायचा आहे। एका वर्गातून विद्यार्थी दुसऱ्या वर्गात आपल्याला प्रमोट करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिलेक्ट प्रोग्रेशन स्टेटस आहे, तिथे सिलेक्ट करायचं आहे। इथे 3 पर्याय असतात, प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रोमोटेड, रिपीटर, प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन। तर आपल्याला प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन म्हणजे विद्यार्थी पास होऊन पुढे गेलेला आहे। या ठिकाणी मार्क इन पर्सेंटेज, त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचं आहे आणि नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स, विद्यार्थी एकूण किती दिवस शाळेत हजर होता ते इथे आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर स्कूलिंग स्टेटस 26-27, तर स्टडिंग इन सेम स्कूल, विद्यार्थी सेम वर्गात सेम शाळेत शिकत आहे तर तिथे करायचं आहे। पुढे क्लास दिसतो आपल्याला सेक्शन, त्याचं सिलेक्ट करायचं आहे। इथे बघा आता पेंडिंग स्टेटस आहे, तर इथे पुढे अपडेटला क्लिक करायचं आहे। लगेच आपला विद्यार्थी बघा अशा पद्धतीने पुढच्या वर्गामध्ये सक्सेसफुली अपडेट झालेला आहे, प्रमोट झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथे आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत आणि इथे सर्वात खाली आल्यानंतर फायनल